नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुम्ही बघत आहात माझ्याकडे एक प्रश्नपत्रिका आहे, TETची आहे आणि पेपर 2ची ही प्रश्नपत्रिका आहे. तर ह्यामध्ये आपण प्रथम मराठी विषयाची काही प्रश्न बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. बघा, मराठी विषयामधले प्रश्न आपण बघत आहोत. तर प्रश्न पहिला आहे, झाकले माणीचा योग्य अर्थ काय? तर याचा योग्य अर्थ काय होतो? तर साधा पण गुणी मनुष्य. आपलं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये वायुपुत्र त्याच्या काही 3 चुकीच्या स्पेलिंग्स दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये एक बरोबर स्पेलिंग आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर वायुपुत्र हा शब्द कसा लिहितात? तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? तर याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, फुले, नाले, पेले, भाले. आता हे जे 3 आहेत पर्याय, तर याच्यामध्ये यांचं एक वचन म्हणजे नालेचं नाला, पेलेचं पेला, भालेचं भाला असं एक वचन होतं. तर इथे हे अनेक वचन दिलेलं आहे. पण फुलेचं एक वचन फुला असं होऊ शकत नाही, म्हणून फुले आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा प्रयोग होतो. तर कोणता प्रयोग होतो? क्रियापद जे आहे कर्माप्रमाणे बदलते, तर तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. पर्याय क्रमांक 3. नंतर बघा, तुला हे पुस्तक आवडले का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? आता इथे प्रश्न विचारलेला आहे, तर मग इथे कोणतं विरामचिन्ह यायला पाहिजे? तर प्रश्नचिन्ह, कारण इथे प्रश्न विचारला म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्नचिन्ह. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? बघा मित्रांनो, तुम्हाला जे संतांनी लिहिलेले ग्रंथ आहे ते सुद्धा लक्षात असले पाहिजे. तर संत तुकारामांनी अभंगगाथा हा ग्रंथ लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? तर आपल्याला याच्यामध्ये अलंकार ओळखायचा आहे. म्हणजे शाळेला कशाची उपमा दिली आहे? मातेची. बरोबर. तर मग आपलं बरोबर उपमेय शाळा हे काय आहे? उपमेय आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, कडाड कडा फोड नव उढव उडू मखी का, खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका. यात कोणता रस आहे? तर आपल्याला जे 9 रस आहेत त्यापैकी हे जे उदाहरण दिले आहे, तर याच्यामधला आपल्याला रस ओळखायचा आहे. आता कडाड कडा फोड नव म्हणजे याच्यातून आपल्याला कोणता रस दिसत आहे? तर रौद्र रूप. म्हणजे इथे रौद्र रूप राग आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आता इथे काय म्हटल्यावरती साहजिकच इथे काय येणार? प्रश्नार्थक. काय म्हटल्यावर इथे प्रश्नच विचारलेला आहे, म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम आहे. पुढे, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? बघा, इथे आपल्याला नाम विचारले. आता माधुरी एक नाम आहे, बहीण आणि मुलगी. तर 1 2 3. तर ह्या वाक्यामध्ये किती नामे आली आहेत? 3. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? आपल्याला इथे अपूर्ण भविष्यकाळी रूप सांगायचं आहे. तर
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विनिता लाडू खात असेल. बरोबर, हे अपूर्ण भविष्यकाळ झाले. आता पुढचा प्रश्न बघा. स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? आता इथे आपल्याला विग्रह करून दिलेला आहे, तर संधी शब्द ओळखायचा आहे. तर स्वभाव उक्ती, पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? म्हणजे की इथे समास तर आपल्याला माहिती आहे. तर हरिहर हे इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? इथे पर्याय दिले श्रेष्ठ, जरा, आशीर्वाद आणि नवरा मुलगा. पुढचा ऑप्शन आहे नवरा मुलगा. तर ह्यामध्ये बरोबर उत्तर आहे जरा. तर जरा म्हणजे म्हातारा असा इथे अर्थ होतो. नंतरचा प्रश्न 15वा, पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती? आता इथे 4 जोड्या दिल्या आहेत, तर आपल्याला योग्य विरुद्धार्थी जोडी बघायची. भाऊचा विरुद्धार्थी शब्द भ्राता, नंतर मित्र दोस्त ही एक विरुद्धार्थी जोडी आहे. सूत पुत्र ही एक आहे. तर उत्कर्ष आणि अपकर्ष ही विरुद्धार्थाची योग्य जोडी आहे. आपलं पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. आता मित्र दोस्त हे समानार्थी शब्द आहेत. हे सगळी समानार्थाची जोडी आहे. फक्त विरुद्धार्थाची जोडी उत्कर्षचा विरुद्धार्थ अपकर्ष. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. उरलेले जे 15 प्रश्न आहेत ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल. तोपर्यंत धन्यवाद.